नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वला होले, इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूल पाळधी जळगाव इथे मराठी विषय शिकवत असून तुमचं सर्वांचं माझ्या मराठी सुंदर हस्ताक्षर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण मागील व्हिडिओमध्ये मात्रांना सुरुवात केलेली आहे आणि आपल्या उ पर्यंत मात्रा झालेल्या आहे. आपण आता याच्या पुढच्या मात्रांना सुरुवात करणार आहोत. चला तर मग नोटबुक काढलेत ना सर्वांनी, तयार ना, रेडी ना? तर आपण आता ए ची मात्रा काढणार आहोत. सर्वात पहिले आपल्याला स्टँडिंग लाईन घ्यायची आहे. स्टँडिंग लाईन घेतल्यानंतर थोडं स्लॅन्ट करायचे, क्रॉस लाईन घ्यायची आहे आणि पुन्हा एक स्टँडिंग लाईन घ्यायची. अशा प्रकारे ही हा ए झालाय. तर हा अशा प्रकारे ए आहे. हा ए म्हणजे हा दीर्घ ए आहे. ए आणि ऐ हे दोन्ही जे स्वर येतात हे दीर्घ स्वर मानले जातात, कारण यांचा जो उच्चार आहे हा थोडा लांबट असतो, लॉंग असतो, त्यामुळे ते दीर्घ स्वर म्हणून ओळखले जातात. आता हा जो ए आहे, ए ची मात्रा म्हणजे याचं जे चिन्ह आहे हे अशा प्रकारचं आहे. सुरुवातीला आपल्याला थोडा कर्व घ्यायचा आहे आणि स्लॅन्टिंग लाईन घ्यायची. आणि त्यानंतर आहे ऐ. स्टँडिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन, स्टँडिंग लाईन. आता जेव्हा आपण ऐ काढणार आहोत ते सुद्धा हे जे अक्षर आहे, अक्षराच्या वरच्या दिशेलाच मात्रा आली पाहिजे. ऐ ही डबल मात्रा आहे बघा. ऐचं चिन्ह अशा प्रकारे येईल. सुरुवातीला थोडा कर्व घ्यायचा आहे आणि स्लॅन्टिंग लाईन घ्यायची. त्यानंतर थोडा स्मॉल कर्व घेऊन स्लॅन्टिंग लाईन. ऐची मात्रा, ऐची मात्रा. सर्वांनी लिहिता लिहिता बोललं पाहिजे. जेव्हा तुम्ही बोलताल तेव्हा तुम्हाला ही ऐची मात्रा आहे ही लक्षात राहील. आणि आता आपण हे एक एक वेळा काढलेला आपल्याला पूर्ण पेज भरून याचा सराव करायचा आहे, कारण ही मात्रा जितकी तुम्ही सुंदर काढसाल ते अक्षरावर जेव्हा ते लिहिलं जाईल, ही मात्रा दिली जाईल, तेव्हा ते अक्षर खूप सुरेख दिसणार आहे. चला तर मग सराव करूया आपण. आणि बोलता जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्या मात्राची ओळख सुद्धा तुम्हाला सांगायची आहे. चला तर आता मी ही मात्रा लिहिता लिहिता बोलत आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर बसायचे आहे आणि एक एक मात्रा लिहिता लिहिता त्याची ओळख बोलायची आहे. ए ची मात्रा, ए ची मात्रा, ए ची मात्रा, ए ची मात्रा. आणि कायम लक्षात ठेवा की ए ची मात्रा ही अक्षराच्या वरतीच आली पाहिजे. तुम्ही ना सगळ्यांना विद्यार्थ्यांना एकच सूचना आहे की तुम्ही जो सराव करत आहात तो 4 रेघी वहीमध्ये 4 लाईनमध्येच करावा. एची मात्रा, एची मात्रा, एची मात्रा, एची मात्रा. ए आपण जेव्हा ए चा उच्चार करतो ना तेव्हा बघा तो थोडासा लांबट येतो ए, आणि त्यामुळे तो दीर्घ स्वर म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा ए ची मात्रा ही दीर्घ स्वरातली आहे. आपल्याला जे ह्रस्व आणि दीर्घ स्वर असतात की नाही त्यामध्ये ए ची आणि ऐ ची दोन्ही मात्रा दीर्घ स्वरामध्ये येतात. एची मात्रा, एची मात्रा,
एच्या मात्रेचा पूर्ण सराव केलेला आहे. आता आपण पुन्हा ऐच्या मात्रेचा सराव करणार आहे. विद्यार्थ्यांनो, जर एका पेजमध्ये तुमचा सराव परिपूर्ण होत नाही असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही अजून एक पेज भरून सराव करू शकतात. आता ऐची मात्रा, तर पुन्हा एक कर्व घेऊन स्लॅन्टिंग लाईन मारायची आहे. ऐची मात्रा, ऐ, ऐ हा सुद्धा दीर्घ स्वर येतो. ऐची मात्रा, ऐची मात्रा. सर्वांनी लिहिता लिहिता मात्राची ओळख सुद्धा बोलायची आहे, कारण हे स्वरांची चिन्ह आहे आणि ही स्वराची चिन्ह जेव्हा आपण अक्षराला लावतो तेव्हा एक छान असा अक्षरी तयार होतो आणि शब्दही तयार होतो. ही स्वरचिन्ह आहेत, ही आपल्याला व्यंजनाला लावायची आहे. ऐची मात्रा, ऐची मात्रा. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एची मात्रा आणि ऐची मात्रा ही बघितलेली आहे. याचं तुम्ही पूर्णपणे सराव करायचा आहे आणि एकदा तुम्ही सराव केला ना, तुमच्या हातामध्ये एकदा याचं वळण बसलं ना, मग तुम्हाला स्पीडमध्ये लिहिल्यानंतर सुद्धा तुमचा जो कर्व आहे आणि योग्य मात्रा कशी पाहिजे हे बरोबर येणार आहे. त्यामुळे खूप सराव करा आणि फीडबॅकमध्ये मला त्याचे फोटो सुद्धा सेंड करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.